होणार एवढी वैयक्तिक एकच मित्रांनो एक सांगायचा म्हणजे विषय आहे, मराठा म्हणजे हा महाराष्ट्रातले मोठा भाऊ आहे. जर इतर कोणावर हा अन्याय झाला असता तर तो त्यांनी सहन नसता केला. फक्त मोठ्या भावानी समजदारपणा घेतला म्हणून मराठा शांत राहिला. तर आता आपलं नाव काय, आपण कुठून? अनिकेत सोमवंशी जय शिवराय. मराठा जेव्हा देशासाठी लढतो तेव्हा चांगला, धर्मासाठी लढतो तेव्हा चांगला, पण ज्यावेळेस तो जातीसाठी लढतो त्यावेळेस तो सर्वांचा शत्रू होतो. ठीक आहे, आता मराठ्यांना काही लोक हिंदुत्व शिकवायला लागले. आमच्या बापदादांच्या भूमीवर एवढे उपकार आहे की आज अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस हे फक्त आमच्या बापदादांमुळेच इथं शिल्लक आहे. त्याच्यामुळे मराठ्यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मराठा जेव्हा जेव्हा जातीसाठी लढतो तेव्हा तेव्हा तुमचा दुश्मन होतो. मराठ्यांचा इतरांचा आरक्षणाला बिलकुल विरोध नाहीये, पण आम्ही त्याच्यामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला गरज नव्हती. आता आम्हाला गरज आहे तर आम्ही तुमचे शत्रू झालो. आणि आता ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. ह्या ठिकाणी कोणी नेता, कोणी पैशातून आणलेली गर्दी नाहीये. हे सर्व आपल्या देशातील नोकरदार, शेतकऱ्यांचे पोरं, कष्टकरी कामगारांचे पोरं आहे. इथे तुम्हाला राजकीय पक्ष दिसले असतील थोडेफार,